दलित वस्ती सुधार योजनेत भ्रष्टाचार। चांदणी आणि पुष्पा या दोन्ही म्हशीचे उपोषण चर्चेत। घनसावंगी पंचायत समिती कार्यालयासमोर म्हशीसोबत खेत मधुकर येले यांचं उपोषण सुरू। जालना जिल्ह्यातील घनसावंगी पंचायत समिती कार्यालयासमोर घरकुल आणि दलित वस्ती सुधार योजनेतील रस्त्याच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्याच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मधुकर येले आणि त्यांच्या पत्नी इमल येले यांच्यासह चांदणी येले आणि पुष्पा येले या दोन म्हशीचं देखील उपोषण सुरू आहे। या उपोषणामध्ये श्रीपत धामणगाव येथील मधुकर येले हे आपल्या कुटुंबासह चक्क म्हशीला देखील सोबत घेत उपोषण करताय। त्यामुळे या उपोषणाची तालुक्यासह जिल्ह्यात एकच चर्चा सध्या रंगलेली आहे। मात्र या उपोषणाकडे प्रशासन कशा प्रकारे लक्ष देणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। प्रामुख्याने माझी एक मागणी आहे की माझं घर अपुरं असताना बी इंजिनियर मस्के यांनी पूर्ण कंप्लीट दाखवलं असताना माझ्यावाले मजुराचे पैसे हप्ते मिळत नाहीत। आणि माझी दुसरी एक अशी मागणी आहे की जो साठेनगर मध्ये दलित वस्ती सुधारक योजनेमधून रस्ता जो मंजूर होता तो रस्ता काशीनाथ पाटील यांच्या वाड्यापासून तर सखा चौधरी पाटील यांच्या वाड्यापर्यंत केलेला आहे। आणि साठेनगर मध्ये एकही सिमेंटाचं टोपलं न टाकता त्याच्यावर सरपंचाने कुठलंही तिथे काम केलेलं नाही आणि ते पाठीमागे त्याच्या ओपनच्या याच्यामध्ये रस्ता केलेला आहे। जाणीवपूर्वक सरपंचाने आमच्या दलित समाजावर अन्याय केलेला आहे। म्हशी आणलेल्या आहे तुम्ही, काय नेमकं प्रामुख्याने कारण आहे? सर, मी म्हशी याच्यामुळे आणले की माझ्या घरी सांभाळायला कुटुंबामध्ये कुणीच नाही। माझ्यावाले सर्व खानदान ऊसतोड कामगार आहेत, ते पूर्ण कर्नाटक मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले आहेत। परंतु मी माझ्या वस्तीमध्ये मी एकटाच असल्यामुळे मला नाईलाजाने माझ्यावाल्या दोन हे पशु घेऊन इथपर्यंत यावं लागले।